कंबाईनच्या गट ब च्या पेपरमध्ये बहिष्कृत हितकारी सभेवर प्रश्न विचारला गेला होता. बघा त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. प्रश्न काय आहे तो नीट पाहू आपण आणि त्याचं एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. बघा 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारी सभेच्या स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी खालीलपैकी कोण होते असा प्रश्न विचारला. याचं उत्तर आहे सीताराम चौधरीकर. आता परत एक यावर प्रश्न विचारला जाईल कारण या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झालेत बघा. आता बघा एक महत्वाचं पुस्तक आहे आपलं समाज सुधारकाचं. त्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर याची कार्यकारिणी दिलेली आहे पहा. तर लक्षात घ्या बहिष्कृत आणि सभेचे अध्यक्ष चिमणलाल हरिलाल सेटरवाड मोस्ट आयएमपी लक्षात ठेवा. सॉलिसिटर आहे आर.पी. परांजपे आणि दुसरे सॉलिसिटर बाळासाहेब खेर जे मुंबईचे मुख्यमंत्री होते बघा पहिले 1938 साली. त्याचबरोबर कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि सेक्रेटरी एस.एन. शिवतरकर. इथे प्रश्न विचारला गेला होता लक्षात घ्या. या संघटनेच्या वतीनं सोलापूरमध्ये एक वसतिगृह सुरू केलं 4 जानेवारी 1925 ला आणि या वसतिगृहाची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी जीवप्पा सुभा आयदळे यांच्यावर सोपवली होती. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांनी एक मासिक चालवलं ज्याचं नाव होतं सरस्वती विलास आणि एक मोफत वाचनालय देखील चालवलं. तर सोलापूर सरस्वती विलास आणि त्याचबरोबर चिमणलाल हरिलाल सेटरवाड हे लक्षात